नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विजयनगर म्हणजे हम्पी शहराच्या वरील स्मारकांना आपण भेट दिल्याने आपल्याला विजयनगरच्या गतकाळाला आठवून त्यावर विचार करण्यास भाग पाडले जाते। आपण जागतिक वारसा स्मारकाचा एक कठोर आणि परिश्रमपूर्ण दौरा करूनही त्या ठिकाणच्या फक्त आठवणींमुळे त्यांना भोगावं लागणाऱ्या अडचणींचा आपणास विसर पडतो। हे साम्राज्य 2 शतकाहून अधिक काळ टिकले आणि त्याचा नाश झाला, परंतु त्याचे वैभव अजूनही पर्यटकांच्या मनात जिवंत आहे। या आश्चर्यकारक वास्तू व वारसा याचे संरक्षण व संवर्धन जतन करणे हे सध्याच्या समाजाची नैतिक जबाबदारी व कर्तव्य आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज भूमिगत शिवलिंग म्हणजे प्रसन्न विरूपाक्ष मंदिराला भेट देणार आहोत। तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरील सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली हम्पी ही एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती। डोंगरात वसलेली हम्पी ही एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि तिची ख्याती सर्वत्र पसरली होती। केवळ संपूर्ण दक्षिण भारतालाच नाही पण आशिया आणि अर्धस्थानातील देशांनाही याचा पुरावा आहे। इथे सिस्टर स्टोन भाई बहन का पत्थर। साल का पहले ये पत्थर है ना, दोनों हगिंग स्टाइल में था, इसलिए हम क्या बोलते हैं भाई बहन का पत्थर। अभी देखो ट्रैकिंग करता था, क्लाइंबिंग और ट्रैकिंग, सो अभी गिर गए ना, वो यूनेस्को लोग इधर जाल डाला है अंदर नहीं जाने के लिए। सो ये पत्थर कैसा गिर गए बोले तो वो पत्थर का अंदर बड़ा ट्री था इधर। ट्री कैसा बड़ा बड़ा होता, उसका रूट्स अंडर द स्टोन नीचे गया, इसलिए वो पत्थर गिर गया। सो इसका नाम है सिस्टर स्टोन, भाई बहन का पत्थर। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। अंडरग्राउंड शिवा टेम्पल। अंडरग्राउंड शिवा टेम्पल के लिए और एक नाम है, उसका नाम प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल, मतलब द नेम और सिंपल लाइक शिवा। अगर तो मूर्ति नहीं है बट वाटर ऑलवेज देयर, पानी है ना ऐसा स्प्रिंग वाटर, कभी भी जो पानी नीचे से आता है स्प्रिंग वाटर। बीच में देखता ना नोबलमैन क्वार्टर्स बोले तो रॉयल फैमिली का कुछ वीआईपी गेस्ट आए तो उन लोग इधर आगे रुकने के लिए जगह है। अभी खाली पत्थर में 20 मिनट देख सकता है। इससे पहले इधर था बड़ा सैंडलवुड हाउस लाइक ए गेस्ट हाउस। अभी इसका आप लोग इधर अंदर जाके देख सकते हैं। आपको हे आहे प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल, भूमिगत शिव मंदिर।
नोबेल मेन्स क्वार्टर म्हणजे गेस्ट हाऊस याच्या अगदी जवळ प्रसन्न विरूपाक्ष मंदिर आहे. या मंदिराचे तोंड पूर्वेकडे आहे आणि ते जमिनीच्या पातळीच्या बरेच खाली आहे आणि म्हणूनच ते भूमिगत शिव मंदिर म्हणून दुसऱ्या नावाने लोकप्रिय आहे. अलीकडील काळात मोडकळीस आलेल्या मंदिराचे नूतनीकरण व जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिरात एक विशाल आणि रुंद द्विताल गोपूर प्रवेशद्वार आहे. मंदिरात अनेक अक्षीय मंडप आहेत. या रचनेच्या पूर्व भागात एक उंच आणि निमुळता होत गेलेला दीपस्तंभासह स्तंभयुक्त 7 मार्ग असलेला महामंडप आहे. मंडपाच्या उत्तरेस व दक्षिणेस स्तंभ असलेल्या कॉरिडॉरचे अवशेष आहेत. महामंडप 3 मार्ग असलेल्या अर्धमंडपाकडे उघडतो आणि हा अर्धमंडप अंतराळ आणि गर्भगृहाकडे जातो. हे मंदिर स्वरूपाने संदाराचं आहे. मुख्य मंदिराच्या वायव्य दिशेस देवीचे मंदिर स्थित आहे. मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यात असलेल्या कल्याण मंडप स्वरूपाने शोभिवंत आहे. मंदिरात सापडलेल्या शिलालेखात मंदिराच्या नावाची प्रसन्न विरूपाक्ष म्हणून नोंद केलेली आहे. राजा कृष्णदेवराय यांनी त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी या देवळास काही देणगी दिली होती. शैलीत्मक आधारावर हे मंदिर इसवी सन 14व्या शतकातील असल्याचे लक्षात येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंदिर इतके जुने आहे की इथे वटवाघळांच्या वास्तव्यामुळे इथे त्यांचा वास अजूनही आहे. तिथे आतल्या बाजूला माणसांची ये-जा नसल्यामुळे वटवाघळांचा वावर आहे. हे असे एकदम कोरीव मंदिर. हम्पीच्या सफरीचे पुढील व्हिडिओमध्ये लोटस महल, एलिफंट स्टेबल, हजारराम मंदिर आणि बरेच असे विठ्ठल मंदिर यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. डिजिटलचा जमाना आहे. या माहिती पडलं